जे ना नाश्त्यासाठी उपमा बनवला होता, तर पहिले नाश्ता करून घेतला पटकन आणि मला श्रीजासाठी होममेड सॅरेलॅक बनवायचं होतं. तर म्हटलं चला ते काल मी सुकवलं होतं, तेच म्हटलं आज पटकन भाजून घेऊ. छान भाजून घेतलं सगळं आणि त्यानंतरनं त्याची पावडर बनवली. थोडा वेळ शेंगदाणे उन्हामध्ये ठेवले. थोडे एक्स्ट्राचे शेंगदाणे होते, म्हटलं चला त्याला थोडंसं ऊन देऊ. छोटे मोठे कामं करत करत संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी दिवाबत्ती केली. दरवाजासमोर मी दिवा दररोज लावत असते. आता तर नवरात्री चालूच आहे, पण असं पण डेली मी दिवा लावत असते. त्यानंतरनं मंदिरासमोर पण धूप लावलं. दिवा तर माझा अखंड चालूच आहे. त्यानंतरनं पटकन जेवण वगैरे करून घेतली. किचन वटा क्लीन करून घेतला आणि भांडे घासून घेतले, कारण की आम्हाला खाली जायचं होतं. थोडं खाली म्हणजे सोसायटीमध्येच जायचं होतं. म्हटलं चला बोर होतं घरात बसून बसून, पण थोडं खाली जाऊन येऊ. सगळं आवरलं आणि खाली जायला निघालो. खाली गेल्यानंतर बघते तर छोट्या छोट्या मुलीसुद्धा गाण्यांवरती मस्त ठुमके देत होत्या, मस्त एन्जॉय करत होत्या. मग काय म्हटलं चला मी पण थोडा वेळ एन्जॉय केला. थोडं जास्त काही नाही, 15-20 मिनिटं मी थोडं खेळले असं टाकलं आणि माझा आवडता तर साधाच होता. पण म्हटलं चला एन्जॉय करायला काय लागतं. चला बाय, भेटूया.